हे गाईज ब्लॉग. गाईज आजच्या ब्लॉगची सुरुवात होते भाई 7 वाजता. भाई 7 वाजले आता. असं होतं भाई, आता सकाळ सकाळी आपण गेलेलो कुठे माहिती, ह्या ग्राउंड वरती, समोरच्या तुम्हाला दिसत असेल त्या ग्राउंड वरती गेलेलो आपण. रनिंग तिथे 2 राऊंड मारलं आणि मग परत आलो आपण. मस्त पैकी 2 राऊंड मध्ये भाई हालत टाईट. बरेच दिवसातून सकाळ सकाळी गेलेलो म्हणून आता चाललो भाई जिम मध्ये. शिवाय बॉडी थोडी पंप करायची असतं. तर भेटतोय तुम्हाला डायरेक्ट साहिलला पिक केल्यावरती. म्हणून माहिती असं साहिल कोण आहे. सबस्क्राईब करा गाईज. आपला बीच चेक करू शकता कसला वाटतंय नाही. त्याला आता करतो बाय. तो आताच भाई त्या आम्ही सायकलिंग करायला गेलेलो. सायकलिंग संध्याकाळी असतं. आणि आता आपण चालू जिमला आणि थोडा पहिले गेले रनिंगला 5:30 उठून. त्या डायरेक्ट भेटते साहिल केले मला. सांग काय मारायचं जिमला? छाती छाती आणि छाती आणि मच्छी तुकडी. नाही, छाती आणि मच्छी तुकडी आज आहे जिम मध्ये. फुल पॉवर पंप घरी सांगितलंय तुम्हाला. डायरेक्ट भेटते भाई तुम्हाला जिम मध्ये. सध्यासाठी एवढंच. काय आजचा व्ह्यू बघू शकतो कसला भारी वाटतंय. व्ह्यू सारखा ढगत नाही. नागोडण्यातलं जोगेश्वरी मंदिर आहे इथना भाई आपले. तर काही थोडा प्लॅन मध्ये चेंज आहे जिमच्या. आज थोडा लवकर जायचंय, तर जायचंय कुठेतरी सस्पेन्स तुमच्यासाठी. तर आज मारणार होतो आपण काय चेस्ट. हा, छाती म्हणजे चेस्ट अँड ट्रायसेप. पण थोडा चेंज आहे, शोल्डर आणि ट्रायसेप मारणार आहोत. मच्छीचे तुकडे आणि मला काय पावसा हेच तो मारणार आहे. सगळ्यात आपली जिम आले समोर भाई. तुम्ही गेस करा कुठल्या बाजूला असेल. मी दाखवणार नाही, मग सगळी तिथंच जातील. तू पण ब्लॉगर कुठे? तू पण ब्लॉगर. जाम गर्दी येईल भाई, जाम फेमस आहे ना शेवटी. 45 सबस्क्रायबर घेऊन होतील भाई, आपल्या पण होतील लवकरच. गाईज भेटतंय तुम्हाला आता जिम मध्ये सिनेमॅटिक शूट केल्यावरती. शोल्डरचे आणि ट्रायसेपचे भेटतंय. मध्ये पण भाई आपल्याला भेटलाय श्रीयोग दादा. चेक करा भाई, या ते शॉपला व्हिजिट मारा. भेटू नंतर. मस्त ऊन बिन निघलाय, ढग बिग आला. व्ह्यू चेक करा भाई समोरचा कसला वाटतंय. आणि आता भाई जिम बिम झाले, कधी घरी जाते असं झालंय काय की जाम घाम बिम आलाय. होंड बघू शकता भाई, फुल पॉवर. आज मारले की नाही पॉवर मध्ये जिम. मच्छीची तुकडी कापली. मच्छी तुकडी काढली काही आज. जास्त काही नाही बोलत. सबस्क्राईब करा, सपोर्ट दाखवा. असं हम बघा भाई किती आलाय. इंस्टाला मी एक पोस्ट टाकले बिफोर आफ्टरची. सरांसोबतचा फोटो आहे. ती जाऊन बघा भाई, लाईक शेअर करा. बघा तुम्हाला फोटो चांगला वाटेल. भेटते काही तुम्हाला घरी गेल्यावरती. सध्या तर इथं कोणतंय पण आपले डेली ब्लॉग पडतील ना रे. अरे काला झाला. याला गोरा झाला. आई इथं आम्हाला ना हे कसं एवढा मोठा पक्षी दिसला त्या झाडावर बसला. एवढा माझ्या हाईट एवढा आहे. माझ्या हाईटीवर आहे. पाठीला भाई अंग. तर तुम्हाला झूम करून दाखवतो गाईज. तो आपके साथ हो गए मजाक. काही तुमच्यासोबत झालाय मस्ती आता. काही आई वरती बसलं भाई, नाही तर आम्हाला प्रसाद भेटेल. लवकर जाऊ दे, चांगलाच प्रसाद भेटेल भाई. तर गायचं पोचलो भाई मस्त पैकी घरी. आणि बघू शकतो भाई किती घाम आले भाई. मी सॉक्स पण तर भाई फ्लिपफ्लॉप मध्ये घालून आलेलो. तर काहीच तुम्हाला तर मी एक सस्पेन्स वाली गोष्ट दाखवतोय. सस्पेन्स म्हणजे अशी गोष्ट आहे ना, तिथं काही जण घाबरतील पण. आमच्या इथं हा जो ग्राउंड आहे ना, हा भाई ब्राईटनेस कमी. हा, ते झाडाच्या पलीकडं काला जादू केलाय. तो तुम्हाला मी आता दाखवतोय. 2 मिनिटं थांबा, लगेच दाखवतोय. काहीच बघू शकतो, थोडा रेड दिसतोय ना तुम्हाला. तोच भाई आहे भाई काला जादू. तो भाई तुम्हाला थोडा रेड दिसत असेल तिथं. तो भाई एवढा स्टेबल नाही कॅमेरा हात, माझा हातच हलते. रेड दिसतोय ना, तोच आहे भाई. इथं भाई थोडी अशी भावली वगैरे बनवले उशी बिशीची.
मग असं तर भाई आपल्याला कशाला घाबरायला पाहिजे आई भेटत काही तुम्ही बघितलं अशी आई तर भावली बनवले असं तर आपल्याला काय घाबरायला आहे भेटतोय तुम्हाला नंतर तो सांगितलं ना तुम्हाला कुठेतरी जाणार आहे सस्पेन्स आहे गेस करा तो पहिले कुठे जाणार आहे तर तुम्हाला सस्पेन्स आहे आम्ही 4 भाऊ जाणार आहे एवढा सांगते तुम्हाला 4 भाऊ आहोत ते आम्ही जाणार आहे तर माझे 4 भाऊ रिव्हील होणार आहे आईला भाई मी 100 सगळे रिव्हील करेल तर तिथं काय माहिती नाही आम्ही सकाळी ग्राउंडवर गेलो तेव्हा आम्हाला दिसला असं हे तुम्हाला भेटते नंतर जाताना काहीच मी तुम्हाला बोललेलो भाई सकाळी की मी कुठेतरी जाणार आहे सस्पेन्स आहे तुमच्यासाठी तर आता काय नॉर्मल कपडे घातलेत आणि आता खाली दादा येते न्यायला त्या गाडीत मग आपण गाडीवरती जाऊ गावाला तिकडं मग तिकडं काहीच कपडे घेतलं पिवल्या पिशवीत दादाचे कपडे आहेत काळ्या कलरच्या पिशवीत माझ्या आहेत मग काय भाई तिकडे गेलो की मग तिकडं कपडे चेंज करून 3-3:30 पर्यंत बीचवर निघू जायला तर भेटते डायरेक्ट गावात गेलो सकाळच्या शेतावरनं घरी चाललो भेटली मावशी अर्ध्या रस्त्यान आली बैठकीवरनं चाललेली घरी बोल थांब मी पण येतोय मावशीला बोल हाय कर हात दाखव दाखव बघितलं मावशीला पण माहिती आहे असं युट्यूबला दाखवायचा हात तर भेटते डायरेक्ट घरी गेला गाईस टोपी बी घातली मस्त की ऊन होता पाका गेलो घरानं घातली टोपी भाई टोपी कारण भाई नंतर इथं लोक बोलतील ब्लॉगर काला पारला जमाचा नाही ना मी काय भाई चाललं होतं शेतावर येऊन आहो पण ती रस्ता माहिती नाही बरं काही टाकलं चाकवा ऐकवा लागेल भेटते नंतर तर काय शेतावाला आपण मस्त की बघा की आंबा लावला ना आम्ही समोर डोंगर मस्त गारगार वारा सुटलाय प्लस डोक्या ऊन आहे आता बघू शकता कसलं ऊन आहे मी तुमचा ब्लॉगर उन्हान करपते काय सांगावं ना काय ठेवा इथं काही रीती ह्या दागरा आहे तिथं खाली खानतान माणसा तर विचार करा भाई काय असेल काय करता तुमच्या सस्पेन्स कमेंट मध्ये गेस करा भेटू ऊर्जा गावात तर काय होता तिथं ऊन पक्का मारण्याचा आलू भाई झाडाखाली एकदाचा वारा सुटले बरु गारगार वारा तरी घेऊन दे काही सांगावं भाई टोपी कशी वाटते माझ्यावर कमेंट करून सांगा पक्काच ऊन आहे आजकाल लयच ऊन पडते बघू शकता भाई ढगबीग कसला व्ह्यू वाटते नाही आज बी नसताना फक्त आमदी नसताना एवढी जागा ही जागा बोलते म्हणजे असा वसार वगैरे ऊस बीस नसता हा असा व्ह्यू भाई पूर्ण दिसला असता प्रॉपर भाई तुम्हाला भेटते मी थोड्या वेळ काहीच बघू शकता डबर वतली चालतं काही डबर आले आपल्या शेतावर भाई नुसते डब्बर 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 टाकता भाई नुसतं माग करा आमचा कुठं भाई मी ऑन फायर भाई कोण कसा बघतोय बघून दे भाई आपण ब्लॉक करायचा अरे रेडी आहे मस्त चाललो भाई फुल नागाव बीचला पोहोचलो बघू शकतो काहीच पार्क करते आपली गाडी आम्ही 4 भाऊ आलो भाई आज माझे भाऊ रिव्हील होतील हा माझा सक्का भाऊ समोर उभा आहे तो भाई गाडी दाखवतोय आणि आतमध्ये बसले ते 2 काकांची मुलं अरे भेटते तुम्हाला कपडे चेंज केला काहीच पहिल्यांदा नागाव बीच तो पण भाई चुकीचा आलो परत चालले भाई फिरून ते गँग भाई समोर 4 आहे पण टॉपचा आहे भेटतोय तिकडं भाई करेक्ट लोकेशनला गेलं गाईज फायनली आताशी घरी पोहोचलोय भाई एवढी झोप येते तरी पण मी एडिटिंग करूनच झोपेन त्याशिवाय झोपायचं नाही हाय सांगू ना आता काय ठेवायच मला आलो जेवलो मस्त की आणि आताशी भाई एडिट करीन मग झोपेन आपलं बायसेप कसं वाटतंय कमेंट करून सांगा तर भेटतंय तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये आजच्यासाठी एवढाच भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये सध्यासाठी